क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो सिद्धिदो बल्लालो विनायक चिंतामणि देवरा लेण्याद्री गिरिजात्मजो सुवरदो विघ्नेश्वर ओझन ग्रामो रांजन सौतिक गणपति. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान सावधान. हेलो विको बंद नको रे सांग. या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. मामा, तुम्हाला आमदार झाल्यासारखं वाटत असेल. एकदा दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कसा मामा? आता या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलो आहे. आता नाव घेण्याचा कार्यक्रम होईल. नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. लेडीज फर्स्ट म्हणून, बरं का, लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल, नंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील. दाजी बघा ना किती खुशी घेते. ऐका, लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं हसून घ्यायचं असतं बरं का. ऐका पुरुष मंडळ, लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं हसून घ्यायचं असतं, कारण तिथून पुढे त्याचे हसण्याचे दिवस संपलेले असतात. म्हणून तुम्ही आज किती हसू शकता. कारण लग्नाच्या अगोदर एकमेव जखम अशी बरं का, लग्नाच्या आधी हळद लावली जाते. का की लग्न नावाची जखम अशी जखम व्हायच्या अगोदर हळद लावली जाते. म्हणून हसा तुम्ही. बेटा मन में दुसरा लड्डू फुटता, किती नाव आहे का. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, बर का. देवळीत देवळी. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव आहे? काय नाव आहे? बरं झालं हे माणूस, कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव हनुमंत आहे. काय योग आलाय बघा. बरं घेते. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, आणि आमचे हनुमंतराव गेले संडासला, डुकरानं दिली ढुसणी. आता मी एक घेतो ना. हो, सासू बसली आईस पैस, सासू बसली आईस पैस, आणि ही माधुरी माझी
गवळ्याची म्हैस. काय म्हणले मला गवळ्याची म्हैस? दादा खरं सांगा, म्हशीसारखे दिसते का मी? म्हशीसारखे कारण तुझ्या राहणार का चराला आलती वरती खुशाल खुशाल म्हणते. बरं घेते का? काय म्हटले मला गवळ्याची म्हैस? वा वा, तेवढं बरं लक्षात होते. आला आला रुकवत, रुकवतात होता जिलेबीचा इडा. आला आला रुकवत, रुकवतात होता जिलेबीचा इडा. मी गवळीची म्हैस तर आमचे हनुमंतराव पकालीचा. आता पिटून फडवर का? आता देवाचं नाव घेते. देवाचा कार्यक्रम चालू, देवाचं नाव घेते का? आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिलीनाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. मग पाहिला पालखीचा वाडा. पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबराचा घोडा. ज्ञानोबराच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोहतेचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीची वेळ. आळंदीचा सोहळा. खास देव आले आसपास. साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. आणि भेळ मध्ये होता लसूण. बर का? कॅडबरी ओ कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या हनुमंतरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आता कसं वाटते? हळदली वाटतो वाटीला पाटा. अवगुणाचा नवरा हळदोले उठा. चला हो लग्नाला माया. 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 कसा ठेका धरतीत बघितलं? हरिश्चंद्र मोरे यांच्याकडून त्या ठिकाणी 101 रुपयाचं आहेर आलेलं आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्या. रिशांक रोहन कुंभार यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचा या ठिकाणी आहेर आलेला. धन्यवाद. श्यामराव महाराज आळंदीकर पांडुरंग. श्यामराव महाराज आळंदीकर यांच्या स्मरणार्थ पांडुरंग कुंभार यांच्याकडून या ठिकाणी 101 रुपयाचं या ठिकाणी आहेर आलं. धन्यवाद. मंडळी लग्न झालं. शांत बस. पोरं म्हणतात लग्न झालं जेवायचं मिळ नाही. सकाळी मग पंगत आहे. सकाळी पंगत आहे. काळजी करू नका. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी सासरी नांदायला निघते. बरं का महिला मंडळ? आता माझं लग्न झालं. आता मी सासरी नांदायला जाणार की नाही? मावशी आता मी सासरी नांदायला जाणार आहे. पण एकने सुद्धा रडायचं नाही बघा. एकने सुद्धा रडायचं नाही. तुम्हाला माझी शपथ नाही. कारण तुम्ही रडला की नाही मला हसू येत नाही. म्हणून कोणी रडायचं नाही. पूर्वी
लेक नांदायला चालली तर पोरगीच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. हो, आयुष्यभराचं पोरगी रडायचो, आयुष्यभराची रडायची. आता पोरी रडत नाहीत बरं का आजी, आता पोरी रडत नाही. नांदायला चाललीस नाही 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 रडत, कारण लव्ह मॅरेज झालं, लव्ह मॅरेज. आता पोरगी हसते, पोरगी निघून गेल्याच्या नंतर पोरीचे मायबाप रडतात. ही वेळ आज या आपल्या समाजावर आली. असं का झालं माहिती? काय झालं? आई कुठे कम पडली का बाप कुठे कम पडला माहित नाही. दुर्दैवानं ही गोष्ट आपल्या या भारतामध्ये आली. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपले लोक करू लागले. पण नेहमी सांगतो, ज्या मुलीला वाटत असेल आपला संसार सुखाचा व्हावा, ज्या मुलीला वाटत असेल आपलं जीवन सुखाचं व्हावं, त्या मुलीनं आपल्या लग्नामध्ये आपल्या मायबापाचे आशीर्वाद घेतले पाहिजे, तेव्हा आपला संसार सुखाचा होईल. मायबापांचा तळतळाट घेऊन आपलं जीवन सुखाचं होत नसतं, असे इतिहास आहेत दादांनो. म्हणून मायबापाचे आशीर्वाद घ्या, मायबापाचं तळतळाट घेऊ नका, असं या ठिकाणी मी सांगेल. शेज मंडपी दोघे ती दोघे एका जनार्दनी नाचत ती भोगी अनंत. सुंदर अशी या ठिकाणी गवळण होईल. त्यानंतर हा कार्यक्रम असाच पुढं आहे. कोणी सुद्धा उठायचं. महिला मंडळ मग सांगितलं, एक म्हातारी घरी गेली. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा, तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही. यातलं एक बी कमी झालं बरं का, मी वापस येणार. यातलं एक बी कमी झालं लगेच कळत, सीसीटीव्ही कॅमेरा. यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमल्याशिवाय राहणार. सर्वांनी प्रेमानं भजन करा. जो कार्यक्रम युट्यूबला, टीव्हीला, इंस्टा, फेसबुक जिकडे तिकडे गाजला, व्हायरल झाला, तो कार्यक्रम या ठिकाणी यानंतर होणार आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा काळी काळी विठ्ठल माझा 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 माझा